दरम्यान आजपासून शेतकऱ्यांची कर्जमाफी अशी घोषणा करावी अशी मागणी रोहित पवारांनी केली आहे। साहेबांचं आपण जर ऐकलं तर त्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलं की जसं छत्रपती संभाजी राजेंवर अन्याय झाला, ज्या पद्धतीने त्यांच्यावर त्या ठिकाणी आघात केला गेला, तरी सुद्धा त्यांनी विचार सोडले नाही, धर्म सोडला नाही, म्हणजे विचाराशी ते पक्के राहिले। आणि आपल्या सर्वांचा जो विचार आहे तो कोणाच्या विचारातून प्रेरित आहे तर सर्व महामानवांच्या विचारातून प्रेरित आहे। म्हणून जेव्हा केव्हा महामानवांच्या विरोधात जर कुणी काय बोललं तर आमच्या पक्षाचा असू नाही तर कोणाचे, आम्ही त्याचा विरोध त्या ठिकाणी केलाय। आणि मग आपण त्या विचारातून जेव्हा प्रेरणा घेतो, जेव्हा विचाराला आघात केला जातो, एका विचाराला आघात करत असताना राजकीय दृष्टिकोनातून जर पक्ष फोडला जात असेल, विचार तोडले जात असतील, जर राजकारण तिथं समाजकारण पैसा कुठं आला नाही पाहिजे, पैसा देऊन आमदार फोडले जात असेल तर विचाराला आघात होतो। आणि ते बोलत असताना, त्या विचारावर बोलत असताना ते जे काय प्रकरण त्यावेळेस पक्ष फोडण्याचं घडलं होतं, त्यांच्यावर जो काही ईडीची कारवाई, इतर कारवाई झाल्या होत्या, म्हणजे त्यांच्यावर आघात झाला, तरी परब साहेबांनी विचार सोडला नाही असं ते काहीतरी सांगण्याचा प्रयत्न तिथं करत होते। पण भाजपला दुसरं काय राहिलं नाही, एखाद्या मुद्द्याला राजकीय दृष्टिकोनातून वळवायचं, आंदोलन करत राहायचं। म्हणजे सरकार तुमचं, आंदोलन तुम्ही करणार, म्हणजे महत्वपूर्ण विषयावर लक्ष कोणाचं जाऊ नये। जो भ्रष्टाचार या सरकारमध्ये चाललाय त्याच्याबद्दल कुणी बोलू नये म्हणून पायऱ्यांवर सत्ताधारी येऊन तिथं गोंधळ घालतात। तसंच एखादा महत्वाचा सूर्यवंशी परिवाराला न्याय द्यावा, नाहीतर धनगर समाजाला पोराला तिथं जालन्यामध्ये हाणामारी झाली त्याला न्याय मिळावा, देशमुख परिवाराला न्याय मिळावा, म्हणून चर्चा अतिशय महत्वाची चालत असताना तिथं सुद्धा आंदोलन कोण करतंय तर सत्ताधारी त्या ठिकाणी करतात, म्हणजे त्यांना त्याच्यावर चर्चाच करायची नाही। त्याचाच हा प्रकार आहे असं आपल्याला म्हणावं लागेल। कार्यकर्ता सतीश भोसले यांचे वेगवेगळे व्हिडिओज बाहेर येत आहेत। 1.5 वर्ष आणि शिवसेनेला एक जागा, एक इच्छुक आहे, गुडघ्याला बाचिंग बांधून कशाला विधान परिषदेची निवडणूक आहे, 5 जागांवर प्रत्येकी एक जागा राष्ट्रवादी शिवसेना मिळाली आहे। तर ही डोकदुखी वाढती आहे अजितदादा आणि एकनाथ शिंदेची, कारण अनेकांना आश्वासन दिले आपल्याकडे। काय झालंय, तुम्ही जर बघितलं या सरकारमध्ये एकामेकाच्या जिरवण्यामध्ये जास्त हे सगळे सत्ताधारी तिथं बिझी आहेत। आता मराठी भाषेचा विषय जेव्हा आला, जे जोशी साहेब आहेत आरएसएसचे आणि बीजेपीच्या विचाराचे नेते, ते बोलत असताना त्यांनी मराठीचा अपमान केला। आता काल अधिवेशनामध्ये आम्ही जेव्हा हा प्रश्न विचारला, आम्ही आंदोलनं केली, तेव्हा देवेंद्र फडणवीस साहेब किती हुशार आहेत बघा। त्यांनी बोलत असताना काय बोलले की मी त्यांचं वक्तव्य ऐकलं नाही, पण मराठी भाषा ही महत्वाची भाषा आहे। पण देवेंद्र फडणवीस साहेबांनी अडकवलं कोणाला बघा, की शिंदे साहेब बोलत असताना ते काय म्हणले की जोशी साहेब कुठं चुकीचे बोलले, म्हणजे सगळा रोष महाराष्ट्राचा हा देवेंद्र फडणवीस साहेबांवर जाण्याऐवजी हा गेला जोशी साहेबांवर। त्यामुळे हे जे काही आकडे आलेत, आता ते तुम्ही 2 आमदारांच्या त्या बाबतीत अप्रत्यक्षपणे एक आता दोखदुखी वाढणार। त्यामुळे दोखदुखी वाढली पाहिजे, त्यांच्यातले जे लोक शिंदे साहेबांकडे गेले, अजितदादांकडे गेले, ते नाराज झाले पाहिजे, आणि नाराज होऊन ते आमच्याकडे येणार नाही तर ते बीजेपीकडे जाणार, म्हणजे बीजेपीकडे इनकमिंग वाढणार, असं कुठेतरी काहीतरी धोरण असावं। पण ती दोखदुखी त्यांची आहे। त्यांनी अनेक लोकांना शब्द दिलेत, म्हणजे पार जिल्हा परिषद सदस्याला सुद्धा शब्द दिला की तुला आमदार बनवतो। आता त्यांना भोगतावं लागेल, आता बघू काय होतं, किती नाराजगी होती, पण ही नाराजगी वाढत जाणार आहे। आणि ह्या तिघातली नाराजगी सुद्धा उद्या जाऊन एकमेकाचे कपडे फाडण्या एवढं काही आमदार त्या ठिकाणी वागतील अशी परिस्थिती येण्याची। सुरेश धस यांचा कार्यकर्ता सतीश भोसले यांचे वेगवेगळे व्हिडिओज बाहेर येत आहेत। अजूनही तो मोकाट आहे, फक्त त्याच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे। सतीश कसं आहे की आपण जर बघितलं तर देवेंद्र फडणवीस साहेबांची सवय बघा, होम मिनिस्टरांची, आम्ही कारवाई केली आहे, आम्ही त्याच्यामध्ये लक्ष घातलोय, पण कारवाई केली, पण कारवाई पुढे कुठपर्यंत नेली हे ते कधी सांगत नाही। त्यामुळे सुरेश भाऊंचा जो कार्यकर्ता आहे, जो भोसले, त्याला अतिशय चुकीच्या पद्धतीने, वाईट प्रवृत्तीने एका गरीब माणसाला त्या ठिकाणी मारलेलं आहे। त्याचा विरोध आम्ही करतो, त्या भोसलेवर कारवाई व्हावी अशी मागणी आम्ही सुरुवातीला केली होती। ठीक आहे, आता कारवाई झाली, आणि तुम्ही धसांना सुद्धा विचारलं तर ते पण म्हणतील कारवाई करा। आमचं मत कारवाई झाली, पण फक्त एफआयआर केला म्हणजे कारवाई झाली अशी नाही, उचलायचं आणि जेलमध्ये टाकायचं, ह्याला आपण कारवाई म्हणतो। ते लवकरात लवकर झालं पाहिजे अशी आमची सगळ्यांची मागणी। हे बघा, इथं एक महिला पत्रकार
एका महिलेने तक्रार केली म्हणून, राज्यपालांना पत्र लिहिलं म्हणून प्रामाणिकपणे मला प्रश्न विचारते. महिलांना ताकद दिली पाहिजे, महिलांच्या बाजूला उभं राहिलं पाहिजे, या विचारसरणीतले आम्ही असल्यामुळे आम्ही त्या आमच्या पत्रकार बहिणीला त्या ठिकाणी सांगितलं की ती जी आमची दुसरी बहीण आहे ज्याच्यावर अन्याय झालाय, मला माहित नव्हतं, तिचं नावही माहित नव्हतं, त्या आमदाराचंही माहित नव्हतं, की तिला जर न्याय पाहिजे असेल तर आमच्याकडे येऊ द्या, काय पुरावे असतील तर सांगा, तिला न्याय देण्याचा प्रयत्न करू. त्यावेळेस न आमदार माहित नव्हता न महिला माहित होती. पण आता आमचं नाव हक्कभंगामध्ये आल्यानंतर, माझं असेल, संजय भाऊ राऊतांचं असेल, तसंच एक लय भारी नावाचं जे काय पोर्टल आहे त्यांचंही, म्हणजे त्यांनी फक्त बातमी दिली तरी त्यांचं नाव त्याच्यामध्ये घेतलंय. तर आता आमच्याकडे जे काय पुरावे यायला लागलेत, जे काय कागदपत्र यायला लागलेत, त्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर की बऱ्याच काय गोष्टी आता बाहेर येण्या बाकी आहे. इसका करारा जवाब तो हम देने वाले हैं. और त्याच्याच बरोबर एक अनोखी गोष्ट घडायला लागलेली आहे की तिथं जमीन जी काय बळकावली गेली आहे धनगर समाजाच्या लोकांची, ते जे कागदपत्र आमच्याकडे यायला लागलेत, तसंच तिथं मेडिकल घोटाळा कुठला तरी झालाय कोरोनाच्या काळामध्ये, त्याचे भरमसाठ कागदपत्र आता आमच्याकडे यायला लागलेत. म्हणजे असं म्हणावं लागेल की एक साधा प्रश्न महिलेच्या बाजूली त्याचं साधं उत्तर आम्ही दिल्यानंतर आमच्यावर हक्कभंग झाला, पण त्या हक्कभंगाचा फायदा अनेक गरीब लोकांना होईल असं कुठेतरी वाटतंय. आमचा अभ्यास चालू आहे, लेकिन करारा जवाब इसका तो डेफिनेटली सोमवार नाही तर मंगळवारी आम्ही 100% देऊ. मित्रा या संघटनेच्या संस्थेचे अध्यक्षपद त्यांच्याऐवजी आता राष्ट्रवादीच्या एका आमदाराला आणि त्याचबरोबर भाजपच्या एका आमदाराला उपाध्यक्षपद देण्यात आलेलं आहे. पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केल्याचं दिसून येतं. कदाचित देवेंद्र फडणवीस साहेब सातत्याने दाखवून देत आहेत की बॉस कोण आहे. म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांना प्रत्यक्षपणे राजकीय दृष्टिकोनातून नाही तर त्यांचं इमेजला डॅमेज होईल असं कुठेतरी दाबण्याचा प्रयत्न करतायत. याच्यातून प्रयत्न काय चाललाय की एकनाथ शिंदे साहेबांचे जवळचे जे जे कोणी आहेत त्यांना आम्ही पदं देत नाही, त्यांच्या विभागावर आम्ही कारवाई करतो. म्हणजे त्याचा अर्थ याच्यामध्ये एकनाथ शिंदे साहेबांचं कदाचित या पक्षात या सरकारमध्ये चालत नाही असा संदेश ते देत चाललेले आहेत. हे तर सुरुवात आहे. आम्ही सुरुवातीलाच सांगितलं होतं की हे भाजप कधी मित्रपक्ष शहाणा नसतो, ते दुसऱ्या मित्रपक्षाला संपवतच जातो. शिंदे साहेबांची सुरुवात आता त्या ठिकाणी झाली असं आपल्याला म्हणावं लागेल. पण विषय एवढाच आहे, मित्र हा जो कॉन्सेप्ट आहे तो ऐकताना खूप चांगला असला तरी त्याच्यावर अशाच लोकांना घेतलं पाहिजे ज्याला इंडस्ट्री कळते, ज्याला विजन आहे, ज्याला अभ्यास आहे, जग बघितलेलं आहे. त्यामुळे काही लोकांचं राजकीय पुनर्वसन करण्यासाठी तुम्ही तिथं जर बसवत असाल तर त्याच्यातून राज्याचं भलं होणार नाही. योजना ही सुद्धा जी एकनाथ शिंदेंनी सुरू केलेली योजना होती, 10,000 रुपये कार्यकर्त्यांना मिळत होते. योजना ज्या सरकारी योजना आहे त्या सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती सुद्धा निधी अभावी बंद करण्यात आल्याची माहिती. हे बघा, एकनाथ शिंदे साहेबांनी ती योजना आणली म्हणून ती कॅन्सल झाली असं समजू नका. 50,000 दूत जे वापरले गेले अप्रत्यक्षपणे त्यांनी सरकारचा प्रचार केला होता. म्हणजे भाजपचा केला, शिंदे साहेबांचा केला, दादांचाही केला. आता त्यांचा वापर संपलाय. म्हणजे इलेक्शन संपलं, आता घरी बसा अशा 50,000 लोकांना घरी बसवलेलं आहे. त्याच्याचबरोबर तुम्हाला जर आठवत असेल हे जे हिंदुत्व विषय घेऊन पुढे जातात, आता आम्ही सर्वजण हिंदू संस्कृती मानणारे लोक आहोत. हिंदुत्व नाही, हिंदुत्व हा फार आत्ताचा विषय आहे. आता हिंदुत्वाचे हे सगळे पक्ष आहेत हे दाखवण्यासाठी यांनी सुरू काय केलं होतं की जिथं कुठं तुम्हाला बाहेर जायचंय, जे धार्मिक तुम्हाला प्रवास करायचा आहे त्यातला बहुतांश खर्च हा त्या ठिकाणी पर्यटन म्हणजे धार्मिक पर्यटनाचा खर्च राज्य सरकार देणार. ती योजना सुद्धा यांनी बंद केलेली आहे. म्हणजे इलेक्शन पुरतं हे सगळे शब्द होते. इलेक्शन झाल्यानंतर लोकांना फसवल्यानंतर सत्तेत आल्यानंतर सगळ्यांना टाटा बाय बाय यांनी केला असं आपल्याला म्हणावं लागेल. आणखी एक मुद्दा महत्वाचा म्हणजे यावर्षी आरटीईच्या अंतर्गत खूपच कमी विद्यार्थ्यांची ऍडमिशन झालेली आहे. जवळपास 400 कोटी रुपये राज्यभरातल्या ज्या शैक्षणिक संस्था आहेत आरटीई अंतर्गत त्या संस्थांना हे पैसे मिळणं अपेक्षित होते, तर ते न मिळाल्यामुळे अनेक शाळांनी आपल्याकडे आरटीई अंतर्गत विद्यार्थ्यांचा जी ऍडमिशन आहे ती केलेली नाही आणि त्यामुळे यावेळेला 15% ही विद्यार्थ्यांची ऍडमिशन आरटीई अंतर्गत झाली नाही असं दिसून येतं. अतिशय धोकादायक आहे. सुरुवातीपासून आम्ही हे सांगतोय ती योजना चांगली आहे, पण त्याला निधी तरी त्या शाळेला तिथं दिला पाहिजे. नाही तर होतं असं, बिचारी काही मुलं
तिथं सामान्य कुटुंबातील एखाद्या चांगल्या शाळेमध्ये जातात आणि त्या शाळेतले प्रोफेसर, प्रिन्सिपल, शिक्षक त्या मुलांना अतिशय वेगळ्या नजरेने बघत असतात आणि वेगळ्या प्रकारची चर्चा तिथं सुरू होते. त्यामुळे सरकारली जर जबाबदारी फीची घेतली असेल तर ती वेळेवर मिळालीच पाहिजे. तसंच या इलेक्शनच्या आधी सरकारने एक योजना स्कॉलरशिपची आणली होती, त्याच्या बाबतीत सुद्धा अशा तक्रारी आहेत की पैसे वेळेवर मिळत नाही आणि ते जे पैसे वेळेवर मिळणार नसतील तर जसं आरटीईचं आज चाललंय या सरकारच्या काळामध्ये तसंच त्या योजनेच्या बाबतीत होईल आणि ती योजना फेल ठरेल, जी आता तशी फेल ठरलेली आहे पण ती अजून मोठ्या प्रमाणात फेल ठरेल असं आमच्या सगळ्यांचं मत आहे. शेवटचा प्रश्न जीवन समृद्धी महेश मोते बाहेर जेलमधून बाहेर आल्यानंतर पुन्हा एकदा व्हिडिओ सर्क्युलेट करतायत. त्या मित्रांची त्यांनी कंपनी काढली आणि अधिक परतावा मिळेल, पुन्हा एकदा घोटाळा करण्याचा प्रयत्न करतात. पुण्यात काही व्हिडिओ व्हायरल झाले. आता 4,000 कोटी हे त्या ठिकाणी त्यांनी लोकांचे बुडवलेत असं म्हणतात. आता 4,000 कोटी बुडवले, रिकव्हर किती झाले अजून माहित नाही. आता जेलच्या बाहेर आल्यानंतर थोडा पैसा त्यांच्याकडे असेल, नाही तर खूप सारा बाहेर सुद्धा ठेवला असेल. त्या पैशाचा वापर करून ते आता कुठेतरी लोकांना परत फसवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याचं मुख्य कारण असं असावं की कोरटकर नावाचा एक जो नागपूरचा व्यक्ती जो छत्रपती संभाजीराजांच्या विरोधात बोलला, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात त्या ठिकाणी तो बोलला, तो अजूनपर्यंत जेलमध्ये नाही. तो मध्य प्रदेशमध्ये लपून बसलाय आणि त्याच्याकडे ज्या गाड्या आहेत त्या मोटेवारच्या गाड्या आहेत. म्हणजे गाड्या ज्या सीबीआयकडे असायला पाहिजे, लॉक करून ठेवल्या पाहिजे, ते वापरते कोण? कोरटकर. आता कोरटकर हा भाजपमध्ये मोठ्या मोठ्या नेत्यांच्या जवळचा एकदम मित्र, त्याच्यामुळे कारवाई होत नाही. आणि त्याचा दुसरा मित्र मोटेवार, ज्याच्या गाड्या कोरटकर वापरतो, तो बाहेर आल्यानंतर त्याचं धाडस का झालं अजून लोकांना गणवायचं? त्याचं मुख्य कारण की भाजपची लिंक मोटेवारची असं आमच्या सगळ्यांना म्हणावं लागेल. मुनगंटीवार यांनी केली आहे. एकीकडे आपण जर बघितलं तर विरोधक आतापर्यंत शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीची मागणी करायचा, स्वतः सुधीर मुनगंटीवारांना ही मागणी सभागृहात करावी लागते. चांगली गोष्ट आहे. त्यांनी तो मुद्दा मांडला असेल तर आमचा पाठिंबा आहे. आम्ही सातत्याने त्या ठिकाणी त्याची मागणी करत आहे. फक्त विषय एवढाच आहे की त्यांना मंत्रिपद न मिळाल्यामुळे नाराज आहेत. आता उद्या जर त्यांचं पुनर्वसन कुठेतरी झालं की ज्या पोटतिडकीने सामान्य लोकांचे प्रश्न ते मांडतायत ते बंद होऊ नये एवढं फक्त आपल्याला बघावं लागेल. आता नाराज आहेत म्हणून सरकारच्या विरोधात कुठेतरी ते धाडस करत आहेत. ते फक्त पुनर्वसन झाल्यानंतर बंद होऊ नये एवढंच आमचं विनंती. पण ते लढतायत, त्याला आम्हाला पाठिंबा आहे. आमचं सुद्धा मत आहे 10 तारखेला जेव्हा तिथं बजेट प्रेझेंट केलं जाईल तर जे जे काय इलेक्शनच्या काळामध्ये या सरकारने सांगितलं होतं ते त्या गोष्टी त्या बजेटमध्ये येत आहेत का हे मात्र बघण्यासाठी आम्ही सर्वजण वाट बघत आहोत. 2 दिवसांपूर्वी जयकुमार गोरे प्रसारमाध्यमांशी याच ठिकाणी बोलत होते. त्यांची भूमिका अशी तो मी नव्हे कशी ते होते, पण ती पीडित महिला जी म्हणते की जयकुमार गोरेच्या केसमध्ये निर्दोष दिसणं अवघड होतं. मी उपकार केले म्हणून सुटला. जयकुमार गोरेंनी माझ्यासमोर दंडवत घातला होता. मी जेव्हा म्हणतो करारा जबाब मिळेगा तेव्हा तुम्ही बघा, वाट बघा आता सोमवार मंगळवारची, कारण का याच्यातून अनेक लोकांना न्याय मिळेल असं मला तरी वाटतं. ठीक आहे, त्यांनी स्वतः तिथं हक्कभंग मांडला. कदाचित आम्हाला असं कळालं की त्या दिवशी एक महत्वाची बैठक असल्यामुळे मी तिथं नव्हतो. मुनगंटीवार साहेबांनी तिथं अनुमोदन केलंय त्या विषयाचं, म्हणजे आश्चर्य आहे. अभ्यास करणाऱ्या व्यक्तिमत्वाला अभ्यास न करता तिथं अनुमोदन दिलं. त्यामुळे सोमवार नाही तर मंगळवार त्याचा उत्तर. अजूनपर्यंत नोटीस आलेली नाही. नोटीस आल्यानंतर नक्कीच त्या खोलामध्ये जाऊन आम्ही उत्तर देऊ. सर, एक शेवटचा प्रश्न. महाराष्ट्रामध्ये अनेक हाणामारीच्या व्हिडिओ आहेत, त्या पुढे येतात. त्यामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये पाहायचं तर पोलिसांच्या वाढदिवसाचं जे सेलिब्रेशन आहे ते कुठेतरी गुंड करताना आहे. हे अनेक व्हिडिओ आहेत त्या या ठिकाणी प्रसारमाध्यमांमध्ये झालेले आहेत. कुठेतरी बीड होत आहे का पिंपरी चिंचवड किंवा महाराष्ट्रात? लोकसभा इलेक्शन आणि विधानसभा याच्यामध्ये भाजपच्या तसंच त्यांच्या इतर मित्रपक्षाच्या आमदारांचा प्रचार हा गुंडांनी केला हे आम्ही पुराव्यासकट दाखवलं. आणि तुम्ही जर बघितलं तर हे सरकार आल्यानंतर बऱ्याच ठिकाणी गुंड मंत्र्यांना भेटतानाचे फोटो आलेत, व्हिडिओज आलेले आहेत. त्याचा अर्थ कुठेतरी आता पोलिसांमध्ये संदेश दिलेला आहे की हे सरकार सामान्य लोकांचं नसलं तरी गुंडांचं मात्र आहे. त्यामुळे गुंडांच्या नादी आपण जर लागलो तर आपल्या नोकरीवरनं काढलं जाईल, नाही तर आपली बदली होईल. ह्या गोष्टी पोलिसांना कळल्या असल्या हव्या. म्हणून सामान्य लोकांना जवळ करण्यापेक्षा वाढदिवसानिमित्त पोलिसांचा वाढदिवस कोण साजरा करते तर गुंड साजरा करतात. हा कसला संदेश आहे? म्हणजे एक संदेश सामान्य लोकांमध्ये आहे की आता पोलीस स्टेशनला जाऊच नका, कारण का
हा गुंड त्या पोलीस स्टेशनच्या प्रमुखाचा वाढदिवस तिथं साजरा करतोय. म्हणजे आता पोलीस स्टेशनला पण जाऊ नका, पोलिसांकडे येऊ नका. उद्या एखाद्या महिलेवर अत्याचार झाला, तिथं कुठेतरी पैसे लुटले गेले तरी गप्प बसा, एवढाच कुठेतरी संदेश देण्याचा प्रयत्न. अतिशय डेंजरस गोष्ट ही चालली. पूर्वी बिहार आणि उत्तर प्रदेश जसं होतं तसं महाराष्ट्राची आजची परिस्थिती आहे. म्हणून मी सातत्याने तुम्हाला सांगतो, 2014 पासून आतापर्यंतचा इतिहास बघितला, नेहमी भाजपचं जेव्हा सरकार आलेलं आहे तेव्हा महाराष्ट्राचा अपमानच झालेला आहे. महाराष्ट्राचा जो विकास होत होता तो विकास आता खुंटला आहे, तो कमी होत चाललेला आहे. आणि तसं बघितलं तर या बाबतीत सुद्धा सुरक्षा व कायदा सुव्यवस्थेचा जो विषय आहे त्याच्याबद्दल सुद्धा आपण मागच्या लेवलला जात चाललेलो आहे. म्हणजे महाराष्ट्राच्या अस्मितेला या लोकांनी कुठेतरी घाला घातला असं आमचं सगळ्यांचं मत आहे. विचारवंत हो असं आपण लहान मुलांना सांगतो. म्हणजे आपण तुलना कोणाशी करत नसतो, आपण फक्त प्रेरणा घ्या असं त्या ठिकाणी सांगत असतो. कालचं भाषण परब साहेबांचं आपण जर ऐकलं तर त्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलं की जसं छत्रपती संभाजीराजेंवर अन्याय झाला, ज्या पद्धतीने त्यांच्यावर त्या ठिकाणी आघात केला गेला, तरी सुद्धा त्यांनी विचार सोडले नाही, धर्म सोडला नाही. म्हणजे विचाराशी ते पक्के राहिले. आणि आपल्या सर्वांचा जो विचार आहे तो कोणाच्या विचारातून प्रेरित आहे, तर सर्व महामानवांच्या विचारातून प्रेरित आहे. म्हणून जेव्हा केव्हा महामानवांच्या विरोधात जर कुणी काय बोललं तर आमच्या पक्षाचा असू नाही तर कोणाच्याही, आम्ही त्याचा विरोध त्या ठिकाणी केलाय. आणि मग आपण त्या विचारातून जेव्हा प्रेरणा घेतो, जेव्हा विचाराला आघात केला जातो, एका विचाराला आघात करत असताना राजकीय दृष्टिकोनातून जर पक्ष फोडला जात असेल, विचार तोडले जात असतील, जर राजकारण तिथं समाजकारण पैसा कुठं आला नाही पाहिजे, पैसा देऊन आमदार फोडले जात असेल तर विचाराला आघात होतो. आणि ते बोलत असताना, त्या विचारावर बोलत असताना ते जे काय प्रकरण त्यावेळेस पक्ष फोडण्याचं घडलं होतं, त्यांच्यावर जो काही ईडीची कारवाई, इतर कारवाई झाल्या होत्या, म्हणजे त्यांच्यावर आघात झाला, तरी परब साहेबांनी विचार सोडला नाही असं ते काहीतरी सांगण्याचा प्रयत्न तिथं करत होते. पण भाजपला दुसरं काय राहिलं नाही, एखाद्या मुद्द्याला राजकीय दृष्टिकोनातून वळवायचं, आंदोलन करत राहायचं. म्हणजे सरकार तुमचं, आंदोलन तुम्ही करणार. म्हणजे महत्वपूर्ण विषयावर लक्ष कोणाचं जाऊ नये. जो भ्रष्टाचार या सरकारमध्ये चाललाय त्याच्याबद्दल कुणी बोलू नये, म्हणून पायऱ्यांवर सत्ताधारी येऊन तिथं गोंधळ घालतात. तसंच एखादा महत्वाचा सूर्यवंशी परिवाराला न्याय द्यावा, नाहीतर धनगर समाजाच्या पोराला तिथं जालन्यामध्ये हाणामारी झाली त्याला न्याय मिळावा, देशमुख परिवाराला न्याय मिळावा, म्हणून चर्चा अतिशय महत्वाची चालत असताना तिथं सुद्धा आंदोलन कोण करतंय तर सत्ताधारी त्या ठिकाणी करतात. म्हणजे त्यांना त्याच्यावर चर्चाच करायची नाही, त्याचाच हा प्रकार आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. यांचा कार्यकर्ता सतीश भोसले यांचे वेगवेगळे व्हिडिओज बाहेर येत आहेत. 1.5 वर्ष आणि शिवसेनेला एक जागा, एक इच्छुक आहे, गुडघ्याला बाचिंग बांधून कशाला? विधान परिषदेची निवडणूक आहे, 5 जागांवर प्रत्येकी एक जागा राष्ट्रवादी शिवसेना मिळाली आहे. तर ही डोकदुखी वाढती आहे अजितदादा आणि एकनाथ शिंदेची, कारण अनेकांना आश्वासन दिले आपल्याकडे. काय झालंय, तुम्ही जर बघितलं या सरकारमध्ये एकामेकाचा विषय जेव्हा आला, जे जोशी साहेब आहेत आरएसएसचे आणि बीजेपीच्या विचाराचे नेते, ते बोलत असताना त्यांनी मराठीचा अपमान केला. आता काल अधिवेशनामध्ये आम्ही जेव्हा हा प्रश्न विचारला, आम्ही आंदोलनं केली, तेव्हा देवेंद्र फडणवीस साहेब किती हुशार आहेत बघा. त्यांनी बोलत असताना काय बोलले की मी त्यांचं वक्तव्य ऐकलं नाही, पण मराठी भाषा ही महत्वाची भाषा आहे. पण देवेंद्र फडणवीस साहेबांनी अडकवलं कोणाला बघा, की शिंदे साहेब बोलत असताना ते काय म्हणले की जोशी साहेब कुठं चुकीचे बोलले. म्हणजे सगळा रोष महाराष्ट्राचा हा देवेंद्र फडणवीस साहेबांवर जाण्याऐवजी हा गेला जोशी साहेबांवर. त्यामुळे हे जे काही आकडे आलेत, आता ते तुम्ही 2 आमदारांच्या त्या बाबतीत अप्रत्यक्षपणे एक आता डोकदुखी वाढणार. त्यामुळे डोकदुखी वाढली पाहिजे. त्यांच्यातले जे लोक शिंदे साहेबांकडे गेले, अजितदादांकडे गेले, ते नाराज झाले पाहिजे. आणि नाराज होऊन ते आमच्याकडे येणार नाही तर ते बीजेपीकडे जाणार. म्हणजे बीजेपीकडे इनकमिंग वाढणार, असं कुठेतरी काहीतरी धोरण असावं. पण ती डोकदुखी त्यांची आहे. त्यांनी अनेक लोकांना शब्द दिलेत. म्हणजे फार जिल्हा परिषद सदस्याला सुद्धा शब्द दिला की तुला आमदार बनवतो. आता त्यांना भोगतावं लागेल.
आता बघू काय होतं, किती नाराजगी होती, पण ही नाराजगी वाढत जाणार आहे आणि ह्या तिघातली नाराजगी सुद्धा उद्या जाऊन एकमेकाचे कपडे फाडण्या एवढं काही आमदार त्या ठिकाणी वागतील अशी परिस्थिती येण्याची. सुरेश धस यांचा कार्यकर्ता सतीश भोसले यांचे वेगवेगळे व्हिडिओज बाहेर येत आहेत. अजूनही तो मोकाट आहे, फक्त त्याच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे. सतीश, कसं आहे की आपण जर बघितलं तर देवेंद्र फडणवीस साहेबांची सवय बघा, होम मिनिस्टरांची, आम्ही कारवाई केली आहे, आम्ही त्याच्यामध्ये लक्ष घातलोय, पण कारवाई केली, पण कारवाई पुढे कुठपर्यंत नेली हे ते कधी सांगत नाही. त्यामुळे सुरेश भाऊंचा जो कार्यकर्ता आहे, जो भोसले, त्याला अतिशय चुकीच्या पद्धतीने, वाईट प्रवृत्तीने एका गरीब माणसाला त्या ठिकाणी मारलेलं आहे. त्याचा विरोध आम्ही करतो. त्या भोसलेवर कारवाई व्हावी अशी मागणी आम्ही सुरुवातीला केली होती. ठीक आहे, आता कारवाई झाली आणि तुम्ही धसांना सुद्धा विचारलं तर ते पण म्हणतील कारवाई करा. आमचं मत कारवाई झाली, पण फक्त एफआयआर केला म्हणजे कारवाई झाली अशी नाही, उचलायचं आणि जेलमध्ये टाकायचं, ह्याला आपण कारवाई म्हणतो. ते लवकरात लवकर झालं पाहिजे अशी आमच्या सगळ्यांची मागणी. तुमच्यावरती हक्कभंग प्रस्ताव आणलेला आहे जयकुमार गोरेंनी, पण एक महिला सबळ पुराव्यानिशी 2 दिवसात समोर येणार आहे, तुमचा खळबळजनक दावा आहे आणि राजभवनच्या समोर पण आंदोलन करणार. हे बघा, इथं एक महिला पत्रकार एका महिलेने तक्रार केली म्हणून, राज्यपालांना पत्र लिहिलं म्हणून प्रामाणिकपणे मला प्रश्न विचारते. महिलांना ताकद दिली पाहिजे, महिलांच्या बाजूला उभं राहिलं पाहिजे, या विचारसरणीतले आम्ही असल्यामुळे आम्ही त्या आमच्या पत्रकार बहिणीला त्या ठिकाणी सांगितलं की ती जी आमची दुसरी बहीण आहे, ज्याच्यावर अन्याय झालाय, मला माहित नव्हतं, तिचं नावही माहित नव्हतं, त्या आमदाराचंही माहित नव्हतं, की तिला जर न्याय पाहिजे असेल तर आमच्याकडे येऊ द्या, काय पुरावे असतील तर सांगा, तिला न्याय देण्याचा प्रयत्न करू. त्यावेळेस न आमदार माहित नव्हता, न महिला माहित होती. पण आता आमचं नाव हक्कभंगामध्ये आल्यानंतर, माझं असेल, संजय भाऊ राऊतांचं असेल, तसंच एक लय भारी नावाचं जे काय पोर्टल आहे त्यांचंही, म्हणजे त्यांनी फक्त बातमी दिली तरी त्यांचं नाव त्याच्यामध्ये घेतलंय. तर आता आमच्याकडे जे काय पुरावे यायला लागलेत, जे काय कागदपत्र यायला लागलेत, त्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर की बऱ्याच काय गोष्टी आता बाहेर येण्या बाकी आहे. इसका करारा जवाब तो हम देने वाले हैं. और त्याच्याच बरोबर एक अनोखी गोष्ट घडायला लागलेली आहे की तिथं जमीन जी काय बळकावली गेली आहे धनगर समाजाच्या लोकांची, ते जे कागदपत्र आमच्याकडे यायला लागलेत, तसंच तिथं मेडिकल घोटाळा कुठला तरी झालाय कोरोनाच्या काळामध्ये, त्याचे भरमसाठ कागदपत्र आता आमच्याकडे यायला लागलेत. म्हणजे असं म्हणावं लागेल की एक साधा प्रश्न महिलेच्या बाजूली, त्याचं साधं उत्तर आम्ही दिल्यानंतर आमच्यावर हक्कभंग झाला, पण त्या हक्कभंगाचा फायदा अनेक गरीब लोकांना होईल असं कुठेतरी वाटतंय. आमचा अभ्यास चालू आहे, लेकिन करारा जवाब इसका तो डेफिनेटली सोमवार नाही तर मंगळवारी आम्ही 100% देऊ. अजय अशर मित्रा या संघटनेच्या संस्थेवर जे अध्यक्षपद होते टाकण्यात आलेलं आहे, त्यांच्याऐवजी आता राष्ट्रवादीच्या एका आमदाराला आणि त्याचबरोबर भाजपच्या एका आमदाराला उपाध्यक्षपद देण्यात आलेलं आहे. पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केल्याचं दिसून येतं. कदाचित देवेंद्र फडणवीस साहेब सातत्याने दाखवून देत आहेत की बॉस कोण आहे. म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांना प्रत्यक्षपणे राजकीय दृष्टिकोनातून, नाहीतर त्यांचं इमेजला डॅमेज होईल असं कुठेतरी दाबण्याचा प्रयत्न करतायत. याच्यातून प्रयत्न काय चाललाय की एकनाथ शिंदे साहेबांचे जवळचे जे जे कोणी आहेत त्यांना आम्ही पदं देत नाही, त्यांच्या विभागावर आम्ही कारवाई करतो. म्हणजे त्याचा अर्थ याच्यामध्ये एकनाथ शिंदे साहेबांचं कदाचित या पक्षात, या सरकारमध्ये चालत नाही असा संदेश ते देत चाललेले आहेत. हे तर सुरुवात आहे. आम्ही सुरुवातीलाच सांगितलं होतं की हे भाजप कधी मित्रपक्ष शहाणा नसतो, ते दुसऱ्या मित्रपक्षाला संपवतच जातो. शिंदे साहेबांची सुरुवात आता त्या ठिकाणी झाली असं आपल्याला म्हणावं लागेल. पण विषय एवढाच आहे, मित्र हा जो कॉन्सेप्ट आहे तो ऐकताना खूप चांगला असला तरी त्याच्यावर अशाच लोकांना घेतलं पाहिजे ज्याला इंडस्ट्री कळते, ज्याला विजन आहे, ज्याला अभ्यास आहे, जग बघितलेलं आहे. त्यामुळे काही लोकांचं राजकीय पुनर्वसन करण्यासाठी तुम्ही तिथं जर बसवत असाल तर त्याच्यातून राज्याचं भलं होणार नाही. योजना ही सुद्धा जी एकनाथ शिंदेंनी सुरू केलेली योजना होती, 10,000 रुपये कार्यकर्त्यांना मिळत होते. योजना ज्या सरकारी योजना आहे त्या सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती सुद्धा निधी अभावी बंद करण्यात आल्याची माहिती. हे बघा, एकनाथ शिंदे साहेबांनी ती योजना आणली म्हणून ती कॅन्सल झाली असं समजू नका. 50,000 दूत जे वापरले गेले अप्रत्यक्षपणे त्यांनी सरकारचा प्रचार केला होता. म्हणजे भाजपचा केला, शिंदे साहेबांचा केला, दादांचाही केला. आता त्यांचा वापर संपलाय.
म्हणजे इलेक्शन संपलं आता घरी बसा अशा 50,000 लोकांना घरी बसवलेलं आहे. त्याच्याचबरोबर तुम्हाला जर आठवत असेल हे जे हिंदुत्व विषय घेऊन पुढे जातात, आता आम्ही सर्वजण हिंदू संस्कृती मानणारे लोक आहोत. हिंदुत्व नाही, हिंदुत्व हा फार आत्ताचा विषय आहे. आता हिंदुत्वाचे हे सगळे पक्ष आहेत हे दाखवण्यासाठी यांनी सुरू काय केलं होतं की जिथं कुठं तुम्हाला बाहेर जायचंय, जे धार्मिक तुम्हाला प्रवास करायचा आहे त्यातला बहुतांश खर्च हा त्या ठिकाणी पर्यटन म्हणजे धार्मिक पर्यटनाचा खर्च राज्य सरकार देणार. ती योजना सुद्धा यांनी बंद केलेली आहे. म्हणजे इलेक्शन पुरतं हे सगळे शब्द होते. इलेक्शन झाल्यानंतर लोकांना फसवल्यानंतर सत्तेत आल्यानंतर सगळ्यांना टाटा बाय बाय यांनी केला असं आपल्याला म्हणावं लागेल. आणखी एक मुद्दा महत्वाचा म्हणजे यावर्षी आरटीईच्या अंतर्गत खूपच कमी विद्यार्थ्यांची ऍडमिशन झालेली आहे. जवळपास 400 कोटी रुपये राज्यभरातल्या ज्या शैक्षणिक संस्था आहेत आरटीई अंतर्गत त्या संस्थांना हे पैसे मिळणं अपेक्षित होते, पण ते न मिळाल्यामुळे अनेक शाळांनी आपल्याकडे आरटीई अंतर्गत विद्यार्थ्यांचा जी ऍडमिशन आहे ती केलेली नाही आणि त्यामुळे यावेळेला 15% ही विद्यार्थ्यांची ऍडमिशन आरटीई अंतर्गत झाली नाही असं दिसून येतं. अतिशय धोकादायक आहे. सुरुवातीपासून आम्ही हे सांगतोय ती योजना चांगली आहे, पण त्याला निधी तरी त्या शाळेला तिथं दिला पाहिजे. नाही तर होतं असं, बिचारी काही मुलं तिथं सामान्य कुटुंबातील एखाद्या चांगल्या शाळेमध्ये जातात आणि त्या शाळेतले प्रोफेसर, प्रिन्सिपल, शिक्षक त्या मुलांना अतिशय वेगळ्या नजरेने बघत असतात आणि वेगळ्या प्रकारची चर्चा तिथं सुरू होते. त्यामुळे सरकारली जर जबाबदारी फीची घेतली असेल तर ती वेळेवर मिळालीच पाहिजे. तसंच या इलेक्शनच्या आधी सरकारने एक योजना स्कॉलरशिपची आणली होती, त्याच्या बाबतीत सुद्धा अशा तक्रारी आहेत की पैसे वेळेवर मिळत नाहीत आणि ते जे पैसे वेळेवर मिळणार नसतील तर जसं आरटीईचं आज चाललंय या सरकारच्या काळामध्ये तसंच त्या योजनेच्या बाबतीत होईल आणि ती योजना फेल ठरेल. जी आता तशी फेल ठरलेली आहे पण ती अजून मोठ्या प्रमाणात फेल ठरेल असं आमच्या सगळ्यांचं मत आहे. शेवटचा प्रश्न जीवन समृद्धी महेश मोते जेलमधून बाहेर आल्यानंतर पुन्हा एकदा व्हिडिओ सर्क्युलेट करतायत. त्या मित्रांची त्यांनी कंपनी काढली आणि अधिक परतावा मिळेल पुन्हा एकदा घोटाळा करण्याचा प्रयत्न करतात. पुण्यात काही व्हिडिओ व्हायरल झाले. आता 4,000 कोटी हे त्या ठिकाणी त्यांनी लोकांचे बुडवलेत असं म्हणतात. आता 4,000 कोटी बुडवले, रिकव्हर किती झाले अजून माहित नाही. आता जेलच्या बाहेर आल्यानंतर थोडा पैसा त्यांच्याकडे असेल नाही तर खूप सारा बाहेर सुद्धा ठेवला असेल. त्या पैशाचा वापर करून ते आता कुठेतरी लोकांना परत फसवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याचं मुख्य कारण असं असावं की कोरटकर नावाचा एक जो नागपूरचा व्यक्ती जो छत्रपती संभाजीराजांच्या विरोधात बोलला, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात त्या ठिकाणी तो बोलला, तो अजूनपर्यंत जेलमध्ये नाही. तो मध्य प्रदेशमध्ये लपून बसलाय आणि त्याच्याकडे ज्या गाड्या आहेत त्या मोटेवारच्या गाड्या आहेत. म्हणजे गाड्या ज्या सीबीआयकडे असायला पाहिजे, लॉक करून ठेवल्या पाहिजे, ते वापरते कोण? कोरटकर. आता कोरटकर हा भाजपमध्ये मोठ्या मोठ्या नेत्यांच्या जवळचा एकदम मित्र, त्याच्यामुळे कारवाई होत नाही. आणि त्याचा दुसरा मित्र मोटेवार ज्याच्या गाड्या कोरटकर वापरतो तो बाहेर आल्यानंतर त्याचं धाडस का झालं अजून लोकांना गणवायचं? त्याचं मुख्य कारण की भाजपची लिंक मोटेवारची असं आमच्या सगळ्यांना म्हणावं लागेल. मुनगंटीवार यांनी केली आहे. एकीकडे आपण जर बघितलं तर विरोधक आतापर्यंत शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीची मागणी करायचा, स्वतः सुनील मुनगंटीवारांना ही मागणी सभागृहात करावी लागते. चांगली गोष्ट आहे. त्यांनी तो मुद्दा मांडला असेल तर आमचा पाठिंबा आहे. आम्ही सातत्याने त्या ठिकाणी त्याची मागणी करत आहे. फक्त विषय एवढाच आहे की त्यांना मंत्रिपद न मिळाल्यामुळे नाराज आहेत. आता उद्या जर त्यांचं पुनर्वसन कुठंतरी झालं की ज्या पोटतिडकीने सामान्य लोकांचे प्रश्न ते मांडतायत ते बंद होऊ नये एवढं फक्त आपल्याला बघावं लागेल. आता नाराज आहेत म्हणून सरकारच्या विरोधात कुठेतरी ते धाडस करत आहेत. ते फक्त पुनर्वसन झाल्यानंतर बंद होऊ नये एवढंच आमचं विनंती. पण ते लढतायत त्याला आम्हाला पाठिंबा आहे. आमचं सुद्धा मत आहे 10 तारखेला जेव्हा तिथं बजेट प्रेझेंट केलं जाईल तर जे जे काय इलेक्शनच्या काळामध्ये या सरकारने सांगितलं होतं ते त्या गोष्टी त्या बजेटमध्ये येत आहेत का हे मात्र बघण्यासाठी आम्ही सर्वजण वाट बघत आहोत. 2 दिवसांपूर्वी जयकुमार गोरे प्रसारमाध्यमांशी याच ठिकाणी बोलत होते. त्यांची भूमिका अशी तो मी नव्हे अशी भूमिका ते होते. पण ती पीडित महिलांची म्हणते की जयकुमार गोरेच्या केसमध्ये निर्दोष दिसणं अवघड होतं. मी उपकार केले म्हणून सुटला. जयकुमार गोरेंनी माझ्यासमोर दंडवत घातला होता. मी जेव्हा म्हणतो करारा जबाब मिळेगा तेव्हा तुम्ही बघा, वाट बघा आता सोमवार मंगळवारची. कारण की याच्यातून अनेक लोकांना न्याय मिळेल असं मला तरी वाटतं. ठीक आहे, त्यांनी स्वतः तिथं हक्कभंग मांडला. कदाचित आम्हाला असं कळालं की त्या दिवशी एक महत्वाची बैठक असल्यामुळे मी तिथं नव्हतो. मुनगंटीवार साहेबांनी तिथं अनुमोदन केलंय त्या विषयाचं. म्हणजे आश्चर्य आहे, अभ्यास करणाऱ्या व्यक्तिमत्वाला अभ्यास न करता तिथं अनुमोदन दिलं. त्यामुळे सोमवार नाही तर मंगळवार
त्याचा उत्तर अजूनपर्यंत नोटीस आलेली नाही. नोटीस आल्यानंतर नक्कीच त्या खोलामध्ये जाऊन आम्ही उत्तर देऊ. सर, एक शेवटचा प्रश्न. महाराष्ट्रामध्ये अनेक हाणामारीच्या व्हिडिओ आहेत, त्या पुढे येतात. त्यामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये पाहायचं तर पोलिसांच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन आहे ते कुठेतरी गुंड करताना आहे. हे अनेक व्हिडिओ आहेत त्या या ठिकाणी प्रसार माध्यमांमध्ये झालेले आहेत. कुठेतरी बीड होत आहे का पिंपरी चिंचवड किंवा महाराष्ट्रात? लोकसभा इलेक्शन आणि विधानसभा याच्यामध्ये भाजपच्या तसंच त्यांच्या इतर मित्र पक्षाच्या आमदारांचा प्रचार हा गुंडांनी केला हे आम्ही पुराव्यासकट दाखवलं. आणि तुम्ही जर बघितलं तर हे सरकार आल्यानंतर बऱ्याच ठिकाणी गुंड मंत्र्यांना भेटतानाचे फोटो आलेत, व्हिडिओज आलेले आहेत. त्याचा अर्थ कुठेतरी आता पोलिसांमध्ये संदेश दिलेला आहे की हे सरकार सामान्य लोकांचं नसलं तरी गुंडांचं मात्र आहे. त्यामुळे गुंडांच्या नादी आपण जर लागलो तर आपल्या नोकरीवरनं काढलं जाईल, नाही तर आपली बदली होईल. ह्या गोष्टी पोलिसांना कळल्या असल्या हव्या. म्हणून सामान्य लोकांना जवळ करण्यापेक्षा वाढदिवसानिमित्त पोलिसांचा वाढदिवस कोण साजरा करते तर गुंड साजरा करतात. हा कसला संदेश आहे? म्हणजे एक संदेश सामान्य लोकांमध्ये आहे की आता पोलीस स्टेशनला जाऊच नका, कारण का हा गुंड त्या पोलीस स्टेशनच्या प्रमुखाचा वाढदिवस तिथं साजरा करतोय. म्हणजे आता पोलीस स्टेशनला पण जाऊ नका, पोलिसांकडे येऊ नका. उद्या एखाद्या महिलेवर अत्याचार झाला, तिथं कुठेतरी पैसे लुटले गेले तरी गप्प बसा, एवढाच कुठेतरी संदेश देण्याचा प्रयत्न. अतिशय डेंजरस गोष्ट ही चालली. पूर्वी बिहार आणि उत्तर प्रदेश जसं होतं तसं महाराष्ट्राची आजची परिस्थिती आहे. म्हणून मी सातत्याने तुम्हाला सांगतो 2014 पासून आतापर्यंतचा इतिहास बघितला, नेहमी भाजपचं जेव्हा सरकार आलेलं आहे तेव्हा महाराष्ट्राचा अपमानच झालेला आहे. महाराष्ट्राचा जो विकास होत होता तो विकास आता खुंटला आहे, तो कमी होत चाललेला आहे. आणि तसं बघितलं तर या बाबतीत सुद्धा सुरक्षा व कायदा सुव्यवस्थेचा जो विषय आहे त्याच्याबद्दल सुद्धा आपण मागच्या लेवलला जात चाललेलो आहे. म्हणजे महाराष्ट्राच्या अस्मितेला या लोकांनी कुठेतरी घाला घातला असं आमचं सगळ्यांचं मत आहे. विचारवंत हो असं आपण लहान मुलांना सांगतो. म्हणजे आपण तुलना कोणाशी करत नसतो, आपण फक्त प्रेरणा घ्या असं त्या ठिकाणी सांगत असतो. कालचं भाषण परब साहेबांचं आपण जर ऐकलं तर त्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलं की जसं छत्रपती संभाजी राजेंवर अन्याय झाला, ज्या पद्धतीने त्यांच्यावर त्या ठिकाणी आघात केला गेला, तरी सुद्धा त्यांनी विचार सोडले नाही, धर्म सोडला नाही. म्हणजे विचाराशी ते पक्के राहिले. आणि आपल्या सर्वांचा जो विचार आहे तो कोणाच्या विचारातून प्रेरित आहे तर सर्व महामानवांच्या विचारातून प्रेरित आहे. म्हणून जेव्हा केव्हा महामानवांच्या विरोधात जर कुणी काय बोललं तर आमच्या पक्षाचा असू नाही तर कोणाचे, आम्ही त्याचा विरोध त्या ठिकाणी केलाय. आणि मग आपण त्या विचारातून जेव्हा प्रेरणा घेतो, जेव्हा विचाराला आघात केला जातो, एका विचाराला आघात करत असताना राजकीय दृष्टिकोनातून जर पक्ष फोडला जात असेल, विचार तोडले जात असतील, जर राजकारण तिथं समाजकारण पैसा कुठं आला नाही पाहिजे, पैसा देऊन आमदार फोडले जात असेल तर विचाराला आघात होतो. आणि ते बोलत असताना, त्या विचारावर बोलत असताना ते जे काय प्रकरण त्यावेळेस पक्ष फोडण्याचं घडलं होतं, त्यांच्यावर जो काही ईडीची कारवाई, इतर कारवाई झाल्या होत्या, म्हणजे त्यांच्यावर आघात झाला, तरी परब साहेबांनी विचार सोडला नाही असं ते काहीतरी सांगण्याचा प्रयत्न तिथं करत होते. पण भाजपला दुसरं काय राहिलं नाही, एखाद्या मुद्द्याला राजकीय दृष्टिकोनातून वळवायचं, आंदोलन करत राहायचं. म्हणजे सरकार तुमचं, आंदोलन तुम्ही करणार. म्हणजे महत्वपूर्ण विषयावर लक्ष कोणाचं जाऊ नये. जो भ्रष्टाचार या सरकारमध्ये चाललाय त्याच्याबद्दल कुणी बोलू नये. म्हणून पायऱ्यांवर सत्ताधारी येऊन तिथं गोंधळ घालतात. तसंच एखादा महत्वाचा सूर्यवंशी परिवाराला न्याय द्यावा, नाहीतर धनगर समाजाच्या पोराला तिथं जालन्यामध्ये हाणामारी झाली त्याला न्याय मिळावा, देशमुख परिवाराला न्याय मिळावा. म्हणून चर्चा अतिशय महत्वाची चालत असताना तिथं सुद्धा आंदोलन कोण करतंय तर सत्ताधारी त्या ठिकाणी करतात. म्हणजे त्यांना त्याच्यावर चर्चाच करायची नाही. त्याचाच हा प्रकार आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. यांचा कार्यकर्ता सतीश भोसले यांचे वेगवेगळे व्हिडिओज बाहेर येत आहेत. 1.5 वर्ष आणि शिवसेनेला एक जागा, एक इच्छुक आहे, गुडघ्याला बाचिंग बांधून कशाला? विधान परिषदेची निवडणूक आहे, 5 जागांवर प्रत्येकी एक जागा राष्ट्रवादी शिवसेना मिळाली आहे. तर ही डोकदुखी वाढती आहे अजितदादा आणि एकनाथ शिंदेची, कारण अनेकांना आश्वासन दिले आपल्याकडे. काय झालंय, तुम्ही जर बघितलं या सरकारमध्ये एकामेकाच्या जिरवण्यामध्ये जास्त हे सगळे सत्ताधारी तिथं बिझी आहेत. आता मराठी भाषेचा विषय जेव्हा आला, जे जोशी साहेब आहेत आरएसएसचे आणि बीजेपीच्या विचाराचे नेते,
ते बोलत असताना त्यांनी मराठीचा अपमान केला. आता काल अधिवेशनामध्ये आम्ही जेव्हा हा प्रश्न विचारला, आम्ही आंदोलनं केली, तेव्हा देवेंद्र फडणवीस साहेब किती हुशार आहेत बघा. त्यांनी बोलत असताना काय बोलले की मी त्यांचं वक्तव्य ऐकलं नाही, पण मराठी भाषा ही महत्वाची भाषा आहे. पण देवेंद्र फडणवीस साहेबांनी अडकवलं कोणाला बघा, की शिंदे साहेब बोलत असताना ते काय म्हणले की जोशी साहेब कुठं चुकीचे बोलले. म्हणजे सगळा रोष महाराष्ट्राचा हा देवेंद्र फडणवीस साहेबांवर जाण्याऐवजी हा गेला जोशी साहेबांवर. त्यामुळे हे जे काही आकडे आलेत, आता ते तुम्ही 2 आमदारांच्या बाबतीत अप्रत्यक्षपणे एक आता डोकदुखी वाढणार. त्यामुळे डोकदुखी वाढली पाहिजे. त्यांच्यातले जे लोक शिंदे साहेबांकडे गेले, अजितदादांकडे गेले, ते नाराज झाले पाहिजे आणि नाराज होऊन ते आमच्याकडे येणार नाही, तर ते बीजेपीकडे जाणार. म्हणजे बीजेपीकडे इनकमिंग वाढणार, असं कुठेतरी काहीतरी धोरण असावं. पण ती डोकदुखी त्यांची आहे. त्यांनी अनेक लोकांना शब्द दिलेत. म्हणजे पार जिल्हा परिषद सदस्याला सुद्धा शब्द दिला की तुला आमदार बनवतो. आता त्यांना भोगतावं लागेल. आता बघू काय होतं, किती नाराजगी होती. पण ही नाराजगी वाढत जाणार आहे आणि ह्या तिघातली नाराजगी सुद्धा उद्या जाऊन एकमेकाचे कपडे फाडण्या एवढं काही आमदार त्या ठिकाणी वागतील अशी परिस्थिती येण्याची. सुरेश धस यांचा कार्यकर्ता सतीश भोसले यांचे वेगवेगळे व्हिडिओज बाहेर येत आहेत. अजूनही तो मोकाट आहे, फक्त त्याच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे. सतीश, कसं आहे की आपण जर बघितलं तर देवेंद्र फडणवीस साहेबांची सवय बघा, होम मिनिस्टरांची. आम्ही कारवाई केली आहे, आम्ही त्याच्यामध्ये लक्ष घातलोय, पण कारवाई केली, पण कारवाई पुढे कुठपर्यंत नेली हे ते कधी सांगत नाही. त्यामुळे सुरेश भाऊंचा जो कार्यकर्ता आहे, जो भोसले, त्याने अतिशय चुकीच्या पद्धतीने, वाईट प्रवृत्तीने एका गरीब माणसाला त्या ठिकाणी मारलेलं आहे. त्याचा विरोध आम्ही करतो. त्या भोसलेवर कारवाई व्हावी अशी मागणी आम्ही सुरुवातीला केली होती. ठीक आहे, आता कारवाई झाली आणि तुम्ही धसांना सुद्धा विचारलं तर ते पण म्हणतील कारवाई करा. आमचं मत आहे कारवाई झाली, पण फक्त एफआयआर केला म्हणजे कारवाई झाली असे नाही. उचलायचं आणि जेलमध्ये टाकायचं, ह्याला आपण कारवाई म्हणतो. ते लवकरात लवकर झालं पाहिजे अशी आमची सगळ्यांची मागणी. प्रस्ताव आणलेला आहे जयकुमार गोरेंनी, पण एक महिला सबळ पुराव्यानिशी 2 दिवसात समोर येणार आहे. तुमचा खडबडजनक दावा आहे आणि राजभवनच्या समोर पण आंदोलन करणार. हे बघा, इथं एक महिला पत्रकार एका महिलेने तक्रार केली म्हणून, राज्यपालांना पत्र लिहिलं म्हणून प्रामाणिकपणे मला प्रश्न विचारते. महिलांना ताकद दिली पाहिजे, महिलांच्या बाजूला उभं राहिलं पाहिजे, या विचारसरणीतले आम्ही असल्यामुळे आम्ही त्या आमच्या पत्रकार बहिणीला त्या ठिकाणी सांगितलं की ती जी आमची दुसरी बहीण आहे, ज्याच्यावर अन्याय झालाय, मला माहित नव्हतं, तिचं नावही माहित नव्हतं, त्या आमदाराचंही माहित नव्हतं, की तिला जर न्याय पाहिजे असेल तर आमच्याकडे येऊ द्या, काय पुरावे असतील तर सांगा, तिला न्याय देण्याचा प्रयत्न करू. त्यावेळेस न आमदार माहित नव्हता, न महिला माहित होती. पण आता आमचं नाव हक्कभंगामध्ये आल्यानंतर, माझं असेल, संजय भाऊ राऊतांचं असेल, तसंच एक लय भारी नावाचं जे काय पोर्टल आहे त्यांचंही, म्हणजे त्यांनी फक्त बातमी दिली तरी त्यांचं नाव त्याच्यामध्ये घेतलंय. तर आता आमच्याकडे जे काय पुरावे यायला लागलेत, जे काय कागदपत्र यायला लागलेत, त्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर की बऱ्याच काय गोष्टी आता बाहेर येण्या बाकी आहे. इसका करारा जवाब तो हम देने वाले हैं. और त्याच्याच बरोबर एक अनोखी गोष्ट घडायला लागलेली आहे की तिथं जमीन जी काय बळकावली गेली आहे धनगर समाजाच्या लोकांची, ते जे कागदपत्र आमच्याकडे यायला लागलेत, तसंच तिथं मेडिकल घोटाळा कुठला तरी झालाय कोरोनाच्या काळामध्ये, त्याचे भरमसाठ कागदपत्र आता आमच्याकडे यायला लागलेत. म्हणजे असं म्हणावं लागेल की एक साधा प्रश्न महिलेच्या बाजूली, त्याचं साधं उत्तर आम्ही दिल्यानंतर आमच्यावर हक्कभंग झाला, पण त्या हक्कभंगाचा फायदा अनेक गरीब लोकांना होईल असं कुठेतरी वाटतंय. आमचा अभ्यास चालू आहे, लेकिन करारा जवाब इसका तो डेफिनेटली सोमवार नाही तर मंगळवारी आम्ही 100% देऊ. अजय अशर मित्रा या संघटनेच्या संस्थेवर जे अध्यक्षपद होते टाकण्यात आलेलं आहे, त्यांच्याऐवजी आता राष्ट्रवादीच्या एका आमदाराला आणि त्याचबरोबर भाजपच्या एका आमदाराला उपाध्यक्षपद देण्यात आलेलं आहे. पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केल्याचं दिसून येतं. कदाचित देवेंद्र फडणवीस साहेब सातत्याने दाखवून देत आहेत की बॉस कोण आहे. म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांना प्रत्यक्षपणे राजकीय दृष्टिकोनातून, नाही तर त्यांच्या इमेजला डॅमेज होईल असं कुठेतरी दाबण्याचा प्रयत्न करतायत. याच्यातून प्रयत्न काय चाललाय की एकनाथ शिंदे साहेबांचे जवळचे जे जे कोणी आहेत त्यांना आम्ही पदं देत नाही, त्यांच्या विभागावर आम्ही कारवाई करतो. म्हणजे त्याचा अर्थ याच्यामध्ये एकनाथ शिंदे साहेबांचं कदाचित या पक्षात, या सरकारमध्ये चालत नाही असा संदेश ते देत चाललेले आहेत. हे तर सुरुवात आहे. आम्ही सुरुवातीलाच सांगितलं होतं
की हे भाजप कधी मित्रपक्ष शहाणा नसतो, ते दुसऱ्या मित्रपक्षाला संपवतच जातो. शिंदे साहेबांची सुरुवात आता त्या ठिकाणी झाली असं आपल्याला म्हणावं लागेल. पण विषय एवढाच आहे, मित्र हा जो कॉन्सेप्ट आहे तो ऐकताना खूप चांगला असला तरी त्याच्यावर अशाच लोकांना घेतलं पाहिजे ज्याला इंडस्ट्री कळते, ज्याला विजन आहे, ज्याला अभ्यास आहे, जग बघितलेलं आहे. त्यामुळे काही लोकांचं राजकीय पुनर्वसन करण्यासाठी तुम्ही तिथं जर बसवत असाल तर त्याच्यातून राज्याचं भलं होणार नाही. योजना दूत ही सुद्धा जी एकनाथ शिंदेंनी सुरू केलेली योजना होती, 10,000 रुपये कार्यकर्त्यांना मिळत होते. योजना ज्या सरकारी योजना आहे त्या सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती सुद्धा निधी अभावी बंद करण्यात आल्याची माहिती. हे बघा, एकनाथ शिंदे साहेबांनी ती योजना आणली